मुख्यमंत्री फडणवीस रोड शो मध्ये सहभागी झालेले आहेत। प्रचाराची रणधुमाळी आता 29 महानगरपालिकांसाठीची सुरू झालेली आजचा प्रचाराचा सुपर संडे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आज राज्यभरात रोड शो आणि प्रचार सभा होणार आहेत। चंद्रपूरमध्ये सध्या मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्यासोबत सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, अहिर असे महत्त्वाचे सगळे नेते जे आहेत ते सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। तर चंद्रपूरमधला मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो या ठिकाणी चंद्रपूर महानगरपालिका शिवसेना म्हणजेच शिंदेंची शिवसेना आणि भाजप एकत्रितपणे लढवत आहे आणि चंद्रपूरमधल्या याच महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी विजय संकल्प यात्रा काढण्यात आलेली आहे, ज्यात मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झालेले आहेत। आता यानंतर ते जनतेला संबोधित करणार आणि या वेळेला काय आवाहन चंद्रपूरच्या जनतेला फडणवीसांकडून केलं जात आहे याकडे खरं तर लक्ष असेल। चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर खरं तर त्या ठिकाणी तिकीट वाटपावरून स्थानिक नेत्यांमधला वाद समोर आलेला होता। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर आता महानगरपालिकेला युती म्हणून सामोरे जाणारे हे दोन पक्ष भाजप आणि शिंदेंची शिवसेना, सध्या फडणवीसांचा हा रोड शो चंद्रपूरमधला। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निलेश दहाट यांच्याकडून। निलेश, या रोड शो नंतर जनतेला संबोधित करणार आहेत का फडणवीस? सध्या तर आपण बघितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंकलेश्वर गेट पासून निघाले आहे माता महाकालीचे दर्शन घेऊन आणि त्यानंतर ते आजूबाजूचे जे नागरिक आहे दर्शक त्यांना अभिवादन करत आहे, परंतु चक्र गेट या ठिकाणी संबोधित करणार असल्याची माहिती सध्या तरी मिळत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री काय बोलतात याच्याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे। चंद्रपूर मधल्या या मार्गाने ज्या निघत आहेत तर गजबजलेला भाग असल्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे। विशेष बाब म्हणजे या पूर्ण भव्य रॅलीमध्ये सुधीर मुनगंटीवार असेल, किशोर जोरगेवार, हंसा अहिर, पालकमंत्री उईके असेल आणि चिमूरचे आमदार हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याच्यामुळे आज भाजप या चंद्रपूरमध्ये एक दिसून येत आहे। इतके दिवस जे भाजपमधनं कला दिसत होता आज त्याला थोडं दूर होताना या ठिकाणी दिसून येत आहे। नक्कीच हे दृश्य आपण पाहतोय। चंद्रपूरमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा रोड शो आहे। महानगरपालिका निवडणुकीसाठी म्हणून युतीतून सामोरे जात आहेत या महानगरपालिकेच्या निवडणुकीला भाजप आणि शिंदेंची शिवसेना आणि अशातच प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री या ठिकाणी आलेले आहेत, रोड शो मध्ये सहभागी होत आहेत। विजय संकल्प एनटी हॉटेलमध्ये बैठक घेतली, त्या बैठक कुठेतरी यशस्वी असल्याचे दिसून येत आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी सुधीर मुनगंटीवार किशोर जोरगेवार यांची संवाद साधून कुठेतरी वाद मिटवायचा प्रयत्न केला आणि सुधीर मुनगंटीवारला आजच्या कार्यक्रमाला यायला सांगितलं। त्याच्यामुळे हा वाद कुठेतरी मिटताना दिसून येत आहे। महानगरपालिका निवडणुकीवरती आज जे चंद्रपूरमध्ये बॅनर लागले आहे त्या बॅनरमध्ये किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवारचे पोस्टर सोबत दिसून येत आहे। त्याच्यामुळे कुठेतरी जो भीती होती उमेदवारामध्ये की त्यांच्या झगड्यामध्ये कुठेतरी पक्षाला नुकसान होणार काय, परंतु आता हे दोघं नेते एकत्र दिसत असल्यामुळे कुठेतरी याचा फायदा महानगरपालिकेमध्ये भाजप आणि महायुतीला दिसून येणार आहे। त्याच्यामुळे हा जी प्रचार रॅली आहे, रोड शो आहे, या रोड शो मध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते असेल, नगरसेवक असेल, चंद्रपूरचा नागरिक असं मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि एक आनंदी वातावरण दिसून येत आहे। आपण बघितले तर मुख्यमंत्री असेल किंवा किशोर जोरगेवार असेल, सुधीर मुनगंटीवार असणार हे सोबत आहे। आजच्या रथमध्ये ते दिसून येत आहे, एक आनंदी चेहरा दिसून येत आहे। त्याच्यामुळे जो हा वाद आहे वाद कुठेतरी संपत असल्याचे दिसून येत आहे। नक्कीच